तुम्ही काय करा साहेब, असा एक 1 किलो 1.5 किलोचा दगड घ्या आणि मी जिथं सांगितलं तुम्हाला पॉइंट, तिथं आपल्याला काय करायचं, एक तवा घ्यायचा आणि जिथं तुम्हाला हिंद्यानी करून दिली ना, तिथं 8 फुटावरती तिथं हा तवा ठेवायचा. हा तवा ठेवला की परत काय करायचं, तिथं हा एक गोल दगड ठेवायचा आणि त्याच्यावर ह्या दोन्ही बाजूला आपले जे समोरचे फंजे असतात ना, ते ठेवायचे आणि बाहेरच्या बाजूला जे तव्यावर आपण हात असतात, दोन्ही बाजूला हात खाली जमिनीला ठेवायचे, म्हणजे हलक्या हलक्या रीतीनं. आणि तेवढे जर तुम्ही त्याच्यावर बसले, तो तिथं जर तो चांगला पॉईंट जर असला ना, तो दगड तुम्हाला घेऊन असा फिरवेल, घुमेल. म्हणजे असं शंका तुम्हाला त्याच्यामध्ये निघून जाते. थोडी शंका आलीच तर आपल्याला काय करायचं, परत थोडंसं 1-2 फुटावर तावा उचलून परत तिथं दगड ठेवून तिथं परत फिरून बघायचं. असं जर झालं, तुम्हाला जिथंही शंका असेल पाण्याविषयी, तर तिथं तुम्ही हा दगड ठेवा आणि तवा ठेवा आणि त्याच्यावर बसा. वरती एक एक माणूस बसा किंवा त्याच्याकडून नाही फिरला तर दुसरा बसवा आणि तो माणूस आपोआप फिरेल. तो फिरला म्हणजे, आणि स्पीड जर जास्त स्पीडनं जर फिरला ना, तर असं समजायचं की आपल्याला 3 किंवा 4 इंच पाणी लागतं आहे. कमी स्पीडनं फिरला तर आपल्याला 1.5 इंचापर्यंत पाणी लागू शकतं. जिथं 1.5 इंचाचं पाणी असलं तिथं कमी फिरतो आहे. तर जर आपल्याला तिथं कमी लागला तर आपण तवा थोडा उचलून घ्यायचा समोर, एक 5 फुटावर 4 फुटावर, म्हणजे बाजूला जेवढे तुम्हाला तिथं शंका असेल त्या शंकेवर आपण तेवढं तावा ठेवत चालायचा. तावा ठेवला की परत तिथं आपण बसायचं आणि तिथं बसलं ना की तो दगड आपोआप घुमणार आहे. तिथं घुमला म्हणजे तुम्हाला तिथे 100% पाण्याची गॅरंटी. तुम्हाला कुठंही कोण्याही पाणवड्याला डावाची गरज पडणार नाही. धन्यवाद.